हॅलो, नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण एकदम मजेत असाल आणि नसाल तर मजेत राहायला शिका. तर आजचा माझा ब्लॉगचा दिवस आहे 10वा आणि आज बघा आता वाजले आहेत 11:15 आणि मी आता झोपून उठले कारण की रात्री 1:30 वाजता झोपलेली. मला झोपायला येत लवकर कारण का कशी एवढ्या लवकर लेट उठते, मग नंतर कशी झोपेल, जबरदस्ती झोपावं लागेल तेव्हा मी दुसऱ्या दिवशी लवकर उठू शकते. तर आता माझा हात दुखायला लागला, आता सुटले. नंतर बघा मी काय काय करते. आता काय करायला टाइम आहे, लवकर फटाफट करायचं. मी दाखवते. मी बिछाना वगैरे उचलते. चला आता मी बिछाना उचलते. कधी कधी लवकर उठायची सवय लागेल, माझं कसं होणार? तर इकडे तर ठीक आहे, पण बाकी असं लग्न झाल्यावर कसं वाटलं का माझे यार? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काहीच करू शकतो. माणूस करायला लागलं किंवा करतोच. माणूस करायला लागलं की शिकतो. लवकर उठायचं, सगळं सगळं करायचं. आता मला असं वाटत नाही मला काही लवकर उठायची गरज आहे. शिकेल मी, लवकर करते. 11:15 तर 12 वाजले असतील मला असं वाटतं. सो नाही त्यानंतर फ्रेश होऊ शकता. आता सगळं माझं झालंय आवरून, इकडचं जे होतं ते. आणि आता मी जाते फ्रेश व्हायला. भेटूया फ्रेश आल्यावर. इथेच मी तुम्हाला इथे बोललेली मी फ्रेश होऊन येते आणि मी आता फ्रेश होऊन आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी माईक चालू केला ना, ते काय होतं माहितीये की मी नवीन आहे, तुम्ही हे सगळं चालू करायला विसरून जाते. ठीक आहे, घे इकडे ये. आला 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 चोल आला चोल आला चोल आला. इथे इथे बघ दारू. असं असं कर असं कर असं कर. मिस करते ह्याला. चाय पिऊ आता. पण वाटतं टिफिन मला नाही भेटणार आहे. दाखवा. थैली का बैंगन बना रही है जाके. थैली का बैंगन, थैली डालोगी बैंगन में. ही टिफिन भेटणार आहे. डबा भरलाय. हा टिफिन आहे आज डब्यामध्ये. तुम्ही नंतरला नाही दाखवणार, आताच बघा ना. टाइमपास गरम करून काय माहिती कसं. मला नको असलं काहीतरी, मला नको. मी फक्त चाय पिते. तर वाजले 12:30 पावणे 1 व्हायला आला. मी फक्त चहा पिणार आहे. तुम्ही लोक मला बोलाले किती आळशी आहे, म्हणजे अवतार पण बघा माझा कसा बकवास आहे बकवास. चला मी चाय पिते, भेटूया आता त्याच्यामध्ये. हॅलो तो तोंडात आता क्लिपच घालते आहे. बोल बोल आता. हॅलो हॅलो. हे पाडून टाकलं आणि माई घेऊन पळून गेली. इथं माईक घेऊन पळून गेली माझा. हॅलो हॅलो करत. देवा. चला आता आपण खेळूया मेकअप. चहा प्यायले ना, डकार देणारच ना, नॉर्मल आहे. अरे हे नका म्हणजे शी किती घाणेरडी आहे. घाणेरडी काय सगळेच देतात, सगळे अजून अजून भरपूर काय काय करतात ते नाही म्हणत, पण डकार नॉर्मल आहे. ठीक आहे. हे या लोकांनी तर तेल लावून ठेवलंय आणि मी लावलं असे. माझे केस बघितलं किती लगेच खराब होतात. डेंजर. अजून एक गोष्ट आता आता अजून एक गोष्ट तुम्हाला. जे काल ना एक जोक झाला. जोक मध्ये माझी दीदी बोलली की मला आजीला काहीतरी बोलले की मला ना असं असं होतं, तशी काहीतरी बोलले एकदम ते फनी आहे. आणि तो मी क्लिप घेतलाय आणि तो मी टाकणार आहे इथे एंडिंगला, ब्लॉगच्या एंडिंगला. असं होतं की बघा माझा कंटिन्यू ब्लॉग पूर्ण बघत राहा. ठीक आहे, पूर्ण बघा, अर्धा अर्धा बघू नका. ठीक आहे, बोल किती झाले माझ्या. ठीक आहे, काहीच करू शकतो, काहीच करू शकतो. म्हणजे केस इकडे शाळेत. मी चोर तोडली. म्हणजे लोक बोलतात की म्हणजे काय करते न्यू ब्लॉगर हे ते ते ते. तर अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, कारण की त्यांनी त्याच्या काही केलेलं नसतं म्हणून दुसऱ्यांना नावं ठेवतात. म्हणून करत राहायचं जे स्वतःला वाटतं ते. ठीक आहे. तर आता तोंडाला क्रीम लावूया. ते जेवण जेवण चालू आहे. हॅलो दीदू काय बोलते?
वर्ष दीड वर्ष झाला वाटतं इकडे घेतलं ना, पण मी लावलीच नाही जास्त. मला नाही आवडत घेते हौशाने आणि 1-2 दिवस लावते, नंतर नाही लावत. तर हा पूर्ण असाच पूर्ण बाकी आहे बघा. ते असं अर्ध घालायला संपवलाय, पण तेवढं पण लावलेलं. तर अशा प्रकारे लावायचं. हा काय होतं असा आ पिल्लू कशी शांत का झाली? परू उभारते हा नको. अरे ही नको बा, थांबा यांना दाखवू दे. ही बघा एकमेकांना चोप मारतात आहे. दाद भागो अरे म्हातारी आली. अरे ढंगडकडे हिला नात्याचा खूप शौक आहे. शेवटी माझीच बहीण आहे. भागो काय टेन्शन आलंय तुला? काय टेन्शन आलंय? पळाला परू का शांत बसले? काय लिपिस्टिक लावते तुला. ये उभारते आई आता इथे उभारते. काय राहते वरती परी? उभारते उभी राहते नाही ती उभारते. लागलं. ही कोण आहे परी? कोण आहे? माव काय लावते? मग मातले ना तसा काही मेकअप शांतपणे होत नसतो घरात. आतमध्ये भरायला ना लिपस्टिक तिकडे पडले आहे. काढायला उद्या काढेल. तुला लावायचं सगळं बोलते डिट्टू बोलते. 1.5 वर्षाची पण जे आपण बोलतो ना ते रिपीट करते. लावते तुम्ही इकडे. अरे असं कर लावलं. आता असं ओ गो पिल्लू तुला पण लावायचे. आमची दिदू पण आले खाली, तिला पण लावायचे. ओके खाली उतर आता परी. खाली उतर. काय तुला घेऊ? बघ हा पण ओरडत. हा घेते ये बघा. ह्याला पण घ्यायचं. बाबांचा फोटो पाहिजे. काय दिस इंग्लिश कुठून शिकलास? इंग्लिश एवढं लवकर? हा हे असं येऊन चालतं. फटाफट फ्रेश होते. फ्रेश नाही होते. मी लावते उची काय आहे त्याला लवकर निघाल पागल माणूस. अशा प्रकारे घरातच 1:31 झालेले आहेत. आता मी जाते कारण की 5 मिनिटात पोहोचेल. तर काही यशोने 5-10 मिनिटं तर लेट होतोच कुठल्या पण कामात गेल्यावरती. कुठे पण गेल्यावरती कामाला थोडाफार लेट होतो. तर आज मी विचार करते लास्ट करू कारण की मंडेला मम्मीला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे मला. ठीक आहे भेटूया. आवडते. आणि मला विचारायला असेल प्रितेश नाही का? प्रितेश आहे. बघा पुढे पडतो. प्रितेश नाही आहे बघ. काळा दिसला असेल अरे बघ मध्येच असं ब्लॅक येतं. आहे हा नसणार तर काय होणार? काय नाही होणार. हे जाऊ शकते चालू. आणि केलेली आहे चावला कळलं. पण लोक कळते म्हणजे प्रितेश लोक बोलते की किती आहे एवढी 12 वाजता उडून तर हिला झोपायचं 1-1.5 तासामध्ये. काय नाही तसं चालेल ना. चालेल तर त्याला काय टेन्शन, त्याला काय त्रास नाही. तुम्हाला कसला त्रास? आणि घरच्यांना पण कसला त्रास नाही. लेट होते तर आहे ना. तर चला आता जाऊया कामावरती. प्रितेश मला उशीर का झाला माहितीये? तुझ्यामुळे. अरे तुझ्यामुळे नाही. किचन मध्ये आम्ही लोक एका टॉपिकवरती बोलत होतो. मशेरीचा टॉपिक. आणि मशेरीचा टॉपिक इज नेव्हर एंडिंग. मी किती काय बोलत तरी मम्मी लोकांकडे त्याचा अल्टरनेट आन्सर असतो की ना याच्यामुळे. तर ते नेव्हर एंडिंग टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही आता गप्पा मारत बसा. मला उशीर झाला मी चालली आता. त्यासाठी उशीर झाला मला. देख रहे हो गाइस, देख रहे हो. अरे देख रहे हो कितना ट्रॅफिक आहे. रुको दिखा प्रितेश यार. हे बघा किती ट्रॅफिक आहे इकडे. इथून का गाडी घातलीस तू? हाय पण काय होत आहे? काय केलंय? अच्छा दिसतंय. ठीक आहे चला आता ट्रॅफिक कधी झाली माहिती नाही. आधी उशीर झाला आणि अजून उशीर होते मला. हा मेट्रो या वर्षी एंडपर्यंत चालू होणार होती पण नाही झाली अजून. पण होईल तेव्हा होईल. तुला कुठे जायचं मेट्रो?
भाई नाही आहेत मला, तुला भाई आहेत ना. आणि गाडीचा नंबर बघितला. ठीक आहे. तो आता इथे बाजूबाजूने आम्ही पोहोचतो. ऑलमोस्ट आता टाइम मारायचा इकडून राईड घ्यायचा आहे. बापरे किती धूळ आहे तशा. ठीक आहे चला मी आता पोहोचतोय कामावरती. म्हणजे मला ह्या साईडला जायचंय आणि तो बोलतो की सरळ जा. सरळ कसं जाणार? एवढं टर्नवर येणार का आम्ही लोक? तो बोलतो पुढे जा, फिरतेच टाकली गाडी. शाबास बेटे शाबास. ऑलरेडी हम उशीर हो गए. म्हणजे ऑलरेडी मला उशीर झालेला आहे. ते बोलतो तिकडून तिकडून जातच राहणार. काही बोलायचं चला काय तुम्हाला तिथून जाऊन दिलं. म्हणजे आता आमच्याकडे दुसरं कोणाचं शांत विचारा ते गेला असं पुढून. ठीक आहे चला आता पोचेल मी कामावरती. भेटूया मध्ये 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 भेटूया. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे. शाबास. आज क्या काम आहे? येईल रात्री हा? परत त्या पोरी संगे. अरे हो रे. हो रे. बोल बाय. बाप रे. लागला नाही. बाय बाय. आता बोले माझ्या गाडी मध्ये बाय. हा भला बाय. उद्या हो बाय. चला आता मी पोचले कामामध्ये. भेटू मध्ये मध्ये. आणि काल ना एक म्हणजे जी इथे जॉबला आली आहे ना, तर तिच्यासोबत एक स्कॅम झाला. म्हणजे तिला असा मेसेज आला की तू गाडी स्पीडनी चालवलीस म्हणून तुला फाईन बसलाय. बट ते फ्रॉड होतं. आणि इथे बघू शकता थोडंफार दिसेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे फ्रॉड मेसेजेस येतात. तर तुम्ही कुठलीही लिंक ओपन नका करू. कारण की तुम्ही लिंक जर ओपन केली तर तुमचा सारस पूर्ण जे डिटेल्स आहे ते त्यांच्याकडे जातात. सो असं काही लिंक आली तुम्हाला तर ओपन नका करू तुम्ही लोक. आणि आता ह्याचं सोशल मीडियावरती पण चालू आहे सगळं. तर ते तुम्ही ओपन नका करू. बस एवढंच. आणि इथे मी आता प्रितेशला मेहंदी कोण आणायला सांगितलेलं आणि ही खूप मस्त मेहंदी काढते. इथे बघू शकता स्टार्टिंगच किती तिने भारी केली आहे. आणि मला मेहंदी खूप आवडते. तर मी कालच तिला बोलले की मला तू मेहंदी लावून दे. आणि ते आता काढते. कंप्लीट झाल्यावर तुम्हाला दाखवते कशी वाटते. इथे आता मेहंदी कंप्लीट झाले. तर बघू शकता की भारी काढली आहे तिने भाई 20 मिनटामध्ये. आणि ते पण एकदा पण न पुसता. मला तर 4 घंटे लागले असते शिफाई सगळं करायला. खरं मस्त काढलं आहे. आता माझा हात आकडला आहे तो वेगळी गोष्ट आहे. पण ठीक आहे. आता माझी मेहंदी काढून पण झाली आणि तुम्हाला दाखवते. मला इतकी आवडली ना तिची मेहंदी. सी किती मस्त काढला आहे. खूप मस्त काढलं आहे. तिने बोलले पाण्याने धुवायचं नाही पण मला ते असं आवडत नाही म्हणून मी धुवून टाकले. मला खूप मस्त वाटतं बघा. आणि मला ही माझी मस्त वाटली म्हणून मी हातावर पण काढून घेतले. हा दाखवते. हे बघा खूप मस्त काढली आहे. खूप मस्त. जर तुम्हाला त्याच्याकडून काढून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याला सांगितलं की तुमच्या इकडे येईल काढायला. खूप मस्त वाटतं. असं ती ऑर्डर्स वगैरे घेत नाही पण ती बोलतात किसी पहचान में रहेगा किसी के पहचान में रहेगा तो मैं चाल सकते काढून केले म्हणून. तर तिला असं काय हे आहे नाही पैशासाठी वगैरे पण ती काढते आणि खूप छान काढते. मला खूप आवडते मेहंदी. पण आता हात थंड होणार आहे. थंडीतून थंड मेहंदी काढल्या तर असा आजचा दिवस चाललेला. तुला ऑलमोस्ट सगळं काम समजलं आणि मी उद्यापासून नाही येणार आहे. नाही येणार आहे. तिला असं मी बोलले जर तुला असं काय वाटलं की काय तुला नाही समजत आहे तर मला फोन करून येईल असं थोड्या वेळासाठी. जोपर्यंत तिला समजत नाही तिला सगळं समजलं आहे. तर उद्या मी जाणार आहे बाहेर माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत. तर मी तुम्हाला दाखवेल आणि माझा ब्लॉग बघत राहणार. आणि एक अजून काल रात्री एक जोक झाला होता. म्हणजे सांगते. काल रात्री एक जोक झाला होता माझ्या दीदीमध्ये आणि आजीमध्ये. तिचा आयफोन वाजते ना तोंडावर ब्लिंक करतं. दीदी आणि आजीमध्ये. तर दीदी काहीतरी बोलली आणि आजी काहीतरी त्याला बोलले. आणि आजी माहिती आहे पहिल्याच म्हणजे आपल्या जातीची आजी आहेत ती लास्ट जनरेशन आहे ज्यांना हे सगळं नाही कळत. तर तसा काहीतरी जोक आहे. सो मी व्हिडिओच्या ब्लॉगच्या एंडिंगला टाकणार आहे. सो माझा ब्लॉग कंटिन्यू बघा. ठीक आहे. आणि मी एंडिंगला टाकणार आहे. तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करा. आतासाठी बाय. मम्मी माया मम्मी ती बघ काय बोलते. तिला डिप्रेशनमध्ये जायचं आहे. हा मला यायला ठीक आहे. अगं मी डिप्रेशन मध्ये चालली आहे. मग जा ना. नको नको बोलले. आणि मी आता इथे का हसते कारण की मम्मी समोर बसली आणि तिला असं वाटलं मी तिला ब्लॉगमध्ये घेईल. तर मी बोलली मी तुला नाही घेते. ती मला बोलते तुझा काय भरोसा तू घेशील पण. म्हणजे तुम्ही मला घाबरता भागो भूताया. हा भागो भूताया. भागो भूत आया बोलते. हा घाबरतो भागो भूत आया.
तर असं असतो असा असतो माझा दिवस आणि असा माझा आजचा दिवस गेलेला आहे. तुम्हाला कसा माझा दिवस वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय काय लोकांना वाटतं मी ओव्हर ऍक्टिंग करते, वाटतं मी करते ओव्हर ऍक्टिंग. मग काय मम्मी मी ओव्हर ऍक्टिंग करते? कोण बोलला? मी अशीच राहते की नाही? त्याविषयी जाय. कोण बोलला माझं नाव सांग? आता काय नाव सांगून काय करू? हो नाही तर सांग. लोक आता व्हिडिओ काढायला स्टार्ट केले तर लोक बोलणारच अशी करते ती तशी करते. आपण ऐकायची ताकद ठेवायची. आता एवढे मोठे जे आहेत युट्यूबर्स हे ते लोक किती त्यांना काय काय बोलतात, त्यांना काय फरक पडतो? त्यांना कमेंट्स भेटतात, लाईक भेटते, शेअर भेटते. भले लोकांचं नाव ठेवायला काय नाही होईना, नाव ठेवायला पण बघतात त्यांचा व्हिडिओ. सो एवढं काय लक्ष द्यायचं नाही. मस्त आपल्याला जे पाहिजे ते करत राहायचं, मस्त एन्जॉय करायचं. तुम्हाला दाखवेन जे एन्जॉय करते, ज्यांना बघायचं त्यांनी बघा, ज्यांना नाही बघायचं त्यांनी स्किप करा आणि पुढे जा. आहे ना? कारण की मी माझ्या समाधानासाठी करते. मला हे कधीपासून आवडत होतं मला ते. म्हणजे मला करायचंच होतं पण तेवढी हिंमत येत नव्हती की करू नको करू, लोक काय विचार करतात काय नाही. पण आता लोकांना लावून दे भाडमध्ये जे स्वतःला वाटतं ते करायचं वाच. तर असा होता माझा तो दिवस. कसं वाटला व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्या मी चालले फिरायला. पुढे चालले ते नाही सांगणार आहे, सकाळी सांगेल. ठीक आहे, तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता साठी बाय.